नमस्कार, मी ॲडव्होकेट मंगेश ससाने। आज आपल्या सर्व ओबीसी व्हीजेएनटी भटके विमुक्त असतील, त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील सगळे बांधव असतील, यांच्याशी मी काही हितगुज करण्यासाठी आत्ता या बहुजन संघटक या फेसबुक पेजवर मी आता लाईव्ह आलेलो आहे। सर्वप्रथम जे आयोजक आहेत, राहुलजी आहेत आणि त्यांची सगळी टीम आहे, त्यांचे मी आभार मानतो की अशा प्रकारच्या एवढ्या चांगल्या विषयाला आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। सध्या आपण पाहत असताल की आत्ता महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून की प्रचंड आरक्षणाबाबत, ओबीसीच्या आरक्षणाबाबत, ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, त्यानंतर ते कुणबी दाखले ह्याबाबत खूप एकंदरीत एक खूप मोठा उहापोह चालू आहे। ओबीसीमधून आरक्षणाच्या मागण्या चालू आहेत, त्यासाठी उपोषणं चालू आहेत आणि ती नुसतं उपोषण नाही, आंदोलनं असतील। एकदम आक्रमकपणे एक जो आपण म्हणतो की एक प्रगत समाज, एक सत्ताधारी समाज, त्यांना आता ओबीसीच्या आरक्षणामध्ये यायचे, वाटेकरी व्हायचे। ज्या ओबीसी व्हीजेएनटी 12 बलुतेदार एसबीसी बांधवाच्या जवळजवळ 450 जातीमधील जे जातींसाठी जे आरक्षण आहे, त्या आरक्षणामध्ये ह्या आमच्या सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगत असणाऱ्या आमच्या बांधवांना वाटेकरी व्हायचे, आपल्या ताटात यायचे आणि ते आपण म्हणतो ना की आम्हाला वेगळं नाही, आम्हाला तुमचंच पाहिजे। आणि आपण बरेच वल्गना पण बघितल्या, बऱ्याच धमक्या आपण बघतोय ओबीसीच्या नेत्यांना होता। ते ओबीसी जे काही ओबीसीच्या संघटनांचे प्रतिनिधी असतील, जे ओबीसी चळवळीत काम करणारे असतील, त्यांना पण धमक्या किंवा त्यांना पण असंच की आम्ही घेऊनच दाखवणार, आम्ही ओबीसीमध्येच येणार। तर सर्वप्रथम आपण आता पाहिलं पाहिजे की नक्की याची सुरुवात कशी झाली, हे कुणबी दाखले काय आहेत, हे आता जो नवीन अध्यादेश आला आहे, बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे की कुणबी हे दाखले कसे काय मिळतात, ते बरे कुणबी ओबीसीमध्ये आहेत का, आणि मग आता इतक्या दिवसानंतर मग आता ह्या मागण्या का होतात, ते सरसकट यायचं ओबीसीमध्ये। तर सर्वप्रथम मला आपल्याला सांगायचं आहे, आजचा जो विषय आहे की कुणबी दाखल्यांविरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससानेंनी म्हणजे मी याचिका का दाखल केली आणि त्याचा ओबीसींना फायदा काय। तर दाखल नाही केली तर ओबीसींचं, व्हीजेएनटी म्हणजे भटक्या विमुक्तांचं, त्यानंतर SC ST समाजाचं जे आरक्षण आहे ते अत्यंत परिणामकारकरित्या धोक्यात येणार आहे। हे बऱ्याच जणांच्या, बरेच नेते असतील किंवा बरेच समाजाचे जे कोण अभ्यासक असतील, त्यांच्या विचारवंत असतील, काही जणांच्या लक्षात आले पण बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं नाही। सगळ्यांना वाटतं फक्त हे ओबीसीसाठीच आहे। तर सर्वप्रथम मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की आता हे जे कुणबी दाखले आहेत, हे कुणबी दाखले कसे काय मिळतात याची सुरुवात आपल्याला सांगतो सर्वांना की कुणबी ही जी जात आहे, ही कुणबी ही जात कालेलकर आयोगाच्या वेळेस, ज्या 1955 कालेलकर आयोगाने घटना कलम 340 नुसार, तो पहिला आपला एक राष्ट्रीय आयोग होता आणि त्यांनी सर्वे केला, भारतामधील जवळजवळ 3,500 जातींचा सर्वे केला आणि कोणतीही जात जी घटना कलम 340 प्रमाणे आणि 15(4) आणि 16(4) लाभ घेण्यासाठी हा जात समूह सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे, ते त्यांनी डिफाईन केलं, ते शोधलं। मग भारतामध्ये अशा जवळजवळ 3,500 जाती शोधल्या की ज्या सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, की त्यांना विशेष शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी विशेष प्रावधान केलं पाहिजे। आणि जे 15(4) आणि 16(4) या घटनेच्या कलमांतर्गत आपल्याला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे। आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये ही कुणबी जात होती, पण तो जो कालेलकर आयोग आहे तो लागू झाला नाही। त्यानंतर 1965 साली तत्कालीन राष्ट्रपतींनी असं सांगितलं की ठीक आहे, पहिला तर जो आपलं राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आता लागू नाही आणि त्यामुळं आता आपल्याला आता तोपर्यंत, आणि झालं असं की काही प्रेसिडेन्सी होते। 1961 साली संयुक्त महाराष्ट्र झाला आणि मग त्यावेळेस अशा बरेच संस्थानं प्रत्येक राज्यामध्ये खालसा केली गेली। नवीन राज्यांची आपण म्हणतो की भाषावार प्रांतरचना झाली। मग तसंच महाराष्ट्र झाला आणि महाराष्ट्र झाल्यानंतर मग
1961 साली संयुक्त महाराष्ट्र झाला आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मग राष्ट्रपतींनी मग प्रत्येक राज्याला निर्देश दिले की तुम्ही अशा आयोग स्थापन करा आणि 15(4) आणि 16(4)चा लाभ घेण्यासाठी घटनाक्रम 340 प्रमाणे तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक काही जाती शोधून काढा. जे कालेलकर आयोगाने ऑलरेडी केलेल्या होत्या, पण तो कालेलकर आयोग लागू नव्हता. आणि मग त्यानंतर झालं असं की जस्टिस B.D. देशमुख कमिटीने असे महाराष्ट्रामध्ये 182 जाती डिफाईन केल्या की या जाती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. आणि आपल्याला 1967 सालापासून VJNT म्हणजे भटक्या विमुक्तांना 4% ओबीसींना 10% आरक्षण लागू झालं. त्याच्यामध्ये ही कुणबी जात होती. पण कुणबी जात कुठली होती? ही कुणबी होते एकतर आपण म्हणतो जो कोकण किनारपट्टी आहे तिथं जे कसायचे, जे शेती करायचे ते कुणबी, आणि जळगाव वगैरे त्या साईडला म्हणजे त्याला क्षेत्रबंदी होती. एक ठराविक अशा याच्यामधले ते कुणबी होते. ती कुणबी जातीला आपल्या त्या लिस्टमध्ये टाकलं होतं, राज्याच्या केंद्राच्या पण लिस्टमध्ये होती ती. मग त्यानंतर परत मग आला आपला मंडल आयोग. तो 80 साली मंडल आयोग आला. मंडल आयोगाने पण खूप काम केलं. त्याच्या मंडल आयोगामध्ये पण कुणबी जात होती आहे. आणि मग मंडल आयोग चॅलेंज झाला. मंडल आयोग चॅलेंज झाल्यानंतर 1993ला इंदिरा साहनी खटल्याचा निकाल लागला आणि मंडल आयोग ॲक्सेप्ट केला गेला आणि 27% आरक्षण हे देशात पण लागू झालं आणि विविध राज्यामध्ये पण लागू झालं. आता याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं की आपण जे कुणबी म्हणतो तर ती कुणबी जात होती, पण हा इथं पण खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये 1955ला सुद्धा मराठा जातीचा समावेश ओबीसीच्या केंद्रीय लिस्टमध्ये पण नव्हता, राज्याच्या लिस्टमध्ये पण नव्हता. B.D. देशमुख कमिटीने जो 1967 साली जातींची यादी तयार केली, त्या यादीमध्ये पण मराठा समाजाचा समावेश नव्हता. त्यानंतर मंडल आयोगाने जी यादी केली, मंडल आयोगाने स्पष्ट म्हणलेलं आहे की फॉरवर्ड हिंदू कास्टमध्ये मराठा समाज, ब्राह्मण, जाट, राजपुतांनंतर मराठा समाज येतो. जे फॉरवर्ड आहेत, हे सामाजिकदृष्ट्या प्रगत आहेत. आता आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की आपल्याला एकतर ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिलं होतं ते 55-56 सालापासून, पण उजाडलं 67 साल. त्याच्यामध्ये पण पूर्ण मिळलं नाही, 14% भेटलं. त्यानंतर मग बऱ्याच जाती ॲड झाल्या. आपल्याला खरं आरक्षण लागू झालं 1994 साली, ते पण शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये. तोपर्यंत राजकीय आरक्षण म्हणजे जे पंचायत राजचं आरक्षण आहे ते नव्हतं. राजीव गांधींनी एक 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली आणि घटना कलम 243T आणि 243D मध्ये 243T6 आणि 243T6 अशी नवीन कलमं टाकली आणि ओबीसींना पंचायत राजमध्ये आरक्षण देण्यात यावं अशी ही घटना दुरुस्ती केली. आणि तेव्हा कुठेतरी ओबीसींना राजकीय आरक्षणाचा फायदा मिळायला लागला 94 साली. म्हणजे आपण पाहिलं तर हा खूप मोठा दुर्दैव आहे की जे आरक्षण ओबीसींना, भटक्या विमुक्तांना, बलुतेदारांना, आलुतेदारांना मिळालं पाहिजे होतं 1955 सालापासून, पण ते मिळालं 1993-94 नंतर. तरी पण आपल्या काही आता हे जे नवीन आता बसणार आहेत उपोषणाला, आंदोलनाला, मी म्हणाल तीच पूर्व दिशा, मी म्हणलं सगळे सोयरे, मी म्हणाल तोच शब्द टाकायचा. आणि मग ते म्हणतात की इतके दिवस आमचं खाल्लं. अहो, ते तुमच्यासाठी नव्हतंच. आरक्षणाचं सर्वात महत्त्वाचं तत्व हे गरिबी हटवत नाही आहे. आरक्षणाचं तत्व आहे तर सर्वांना समान संधी, जिथं तुम्हाला इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळतं ज्या जात समूहाला आणि जे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. ओबीसी हा शब्द घटनेमध्ये नाही आहे. घटनेमध्ये शब्द आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग. त्याच्यामध्ये मग त्या जाती मग न्हावी येतो, कुंभार येतो, धोबी येतो, परीट येतो, वडार येतो, रामोशी येतो, कैकडी येतो, साळीमाळी, तेली, कुंभार, हे सगळे येतात. हे गावगाड्यामध्ये गावकी करून खाणारे, यांनी दररोज काम नाही केलं तर त्यांचं काय पोट भरू शकत नसणारे, असे हे सगळे छोट्या छोट्या जाती येतात. आणि आमचे हे बांधव म्हणतात की नाही, आम्हाला तुमच्यामध्येच यायचे, तुमच्या ताटामध्येच खायचे, ओबीसीमध्येच येणार आणि काय करतो बघू. हा कुणबीची जी सुरुवात झालेली आहे तर तो आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ. मूळ मुद्दा असा आहे की हे आपले जे बांधव आहेत, आपल्या बांधवांना 55 साली घेतलं गेलं नाही, त्यानंतर 1967 साली घेतलं गेलं नाही, त्यानंतर 1980 साली जो मंडल आयोग आला, मंडल आयोगाने पण म्हणले की नाही, सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास नाही आहे, कारण की प्रगत आहे. तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचे आमदार आहेत, सहकार क्षेत्रामध्ये तुमचं प्रतिनिधित्व खूप आहे,
तुमच्या क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, IAS असतील, IPS असतील, प्रशासकीय सेवेमध्ये असतील, सरकारी नोकऱ्यामध्ये असतील, ह्या सर्व याच्यामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व आहे. त्यामुळं मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण त्यांचं सिद्ध झालं नाही, म्हणजेच त्यांना OBCचा दर्जा कधी मिळाला नाही. त्यानंतर मग बरेच आयोग आले, मुठट खत्री आयोग आला, बापट आयोग आला, सराफ आयोग आला, असे बरेच आयोग आले. ह्या आयोगांनी म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग आले, त्यांनी पण मराठा समाजाचं मागासले पण नाकारलं. झालं असं की राजकीय कुठल्या तरी फायद्यासाठी एक खत्री कमिशन म्हणून 2000 साली एक कमिशन राज्य मागासवर्ग आयोग होता आणि ह्या खत्री कमिशनने 2000 साली एक रिपोर्ट दिला. त्याच्यामध्ये अध्यक्ष तर नव्हतेच, 3 सदस्य होते मराठा समाजाचे आणि एक मागासवर्गीय होते. आणि ह्या 4 जणांनी एक रिपोर्ट दिला की ज्यांच्या दाखल्यावर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असं लिहिलेलं आहे त्यांना कुणबीचं सर्टिफिकेट देण्यात यावं. हे कशा पुरतं होतं? हे जे कोकणामधले कुणबी होते, जळगाव धुळेचे जे कुणबी होते त्यांच्या संदर्भात होतं. पण राज्य सरकारने चुकीचं इंटरप्रिटेशन करून एक GR काढला 1 जून 2004ला आणि त्या GRने खरंच OBCचा खूप मोठा घात झाला आहे. तो GR मध्ये चुकीचं इंटरप्रिटेशन केलं आणि कुणबी जी 83 नंबरवर OBCच्या लिस्टमध्ये जी जात आहे त्या जाती पुढं पोटजात म्हणून कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा पोट जाती नोंदवल्या गेल्या. आणि मग 2004 सालापासून ह्या सगळ्या दाखल्यांचा सुळसुळाट झाला. ज्याला इलेक्शनला उभं राहायचं आहे, ज्याला नगरसेवक पदाला उभं राहायचं आहे, ज्याला MPSC UPSCमध्ये मोठं पद घ्यायचं आहे आणि त्याला वाटतं की चला आता OBCमधनं जावं, ओपनमधनं खूप कॉम्पिटिशन आहे, त्यांनी हे असे दाखले काढले. आपण बघतोय बऱ्याच या दाखल्यांमुळं OBCचं राजकीय प्रतिनिधित्व असेल, नोकरीमधील प्रतिनिधित्व असेल, शिक्षणामधल्या संधी असतील, या आपल्या हिरावल्या गेल्या. आणि खरं कुणब्यांना दाखले मिळायचे सोडून हे असे ह्या दाखल्यांचा बाजार होऊन खरंच आपलं प्रतिनिधित्व हिरावलं गेलं आहे. आणि आता त्यानंतर तर मग नंतर मागणी अशी होऊ लागली की नाही आम्हाला आता आरक्षण. आपण पाहिलं की त्या कोपर्डीच्या ताईचा बळी गेला आणि त्यानंतर जे मोर्चे चालू झाले त्यानंतर मागणी त्यावेळेसची मागणी अशी होती 2000 माझ्यामध्ये 16-17ला की आम्हाला कुणाच्या ताटातलं नको, आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे, OBCला धक्का लावून देऊ नका. आपल्या बऱ्याच बांधवांनी ह्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. आपण म्हटलं चला बाबा आमचे मोठे बंधू आहेत आणि आपण मोठ्या आपल्या बांधवांसाठी आपण सपोर्ट केला किंवा OBCनी विरोध केला नाही त्यावेळेस. आणि त्यानंतर मग एक SCBC ॲक्ट झाला आणि एक परत SCBC ॲक्ट झाला, एक गायकवाड कमिशन आलं. त्या गायकवाड कमिशनने एक रिपोर्ट दिला आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलं गेलं. फक्त गायकवाड कमिशनने सांगितलं की सध्या परिस्थितीमध्ये जे OBCचं आरक्षण आहे ते तुटपुंज आहे आणि मराठा समाजाला ह्या OBCच्या आरक्षणमध्ये ॲकोमोडेट करायचं म्हणलं, तिथं त्यांना हे करायचं म्हणलं तर ते सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक ठरेल म्हणून वेगळं 16% आरक्षण देण्यात आलं, शिफारस केली. आणि मग राज्य सरकारने SCBC ॲक्ट केला, वेगळं 16% आरक्षण दिलं. ते हायकोर्टामध्ये केस चालली, हायकोर्टाने त्याला 12 आणि 13% केलं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये परत ती केस गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण जे गायकवाड आयोगाने स्वीकारलं होतं ते फेटाळलं. वरचं 12 आणि 13% 50% वरचं फेटाळलं की हा समाज सामाजिकदृष्ट्या प्रगत आहे, पुढारलेला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, शिक्षणामध्ये मेडिकलच्या फॅसिलिटीज असतील, त्यानंतर राजकीय प्रतिनिधित्व असेल, स्पष्टपणे एकदम स्पष्ट निकाल दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, अपुरे प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरेपूर आणि समाधानकारक प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. त्यामुळं सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास होऊ शकत नाही आणि त्यांना आरक्षण देता येऊ शकत नाही. मग त्यानंतर मग काही जे आता नेते जे आता उठले, जे सरकारला त्यांच्या तालावर नाचवतात, ते मग मागणी मग सुरू झाली की नाही आता वेगळं तर होऊ शकत नाही, आपण OBC तर होऊ शकत नाही. मग आता याला पर्याय काय? मग आता याला पर्याय एकच की ऑलरेडी जी OBCमध्ये 83 नंबरवर जी जात आहे कुणबी, त्या कुणबी जातीचे दाखले काढले तर ना म्हणजे आपण म्हणतो ना ते ना बजेगा नाही रहेगा बाज ना बजेगी बासुरी, ते तसलं करायलाच नको. आणि मग मागच्या दाराने आपले कुणबी दाखले घ्यायचे आणि सध्या जे चालू आहे त्याच्यामध्ये घुसायचं. हे सगळं आपण बघतोय गेल्या सप्टेंबरपासून 2023 म्हणजे 4-5 महिन्यापासून हे सगळं चालू आहे. आणि सर्वात एक याच्यामध्ये
आश्चर्यकारक म्हणू, चिंतादायक गोष्ट म्हणू, सरकारने हे जे ज्या पद्धतीने हे जे आंदोलन हाताळलं आहे ते खूप चिंताजनक आहे. हे महाशय तिथून म्हणतात नाही, पहिल्यांदा त्यांचं म्हणणं होतं की मराठवाड्यापुरतं ज्या कुणबी नोंदी सापडत नाही आहे, कारण मराठवाड्याचा जो रेकॉर्ड आहे तो निजामकालीन आहे आणि तो मग तिकडं हैदराबादला आहे, त्यामुळे मराठवाड्याचं रेकॉर्ड तपासा आणि आम्हाला कुणबी नोंदीप्रमाणे मराठवाड्यामधील जे मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडतील त्या पहिल्यांदा शोधा आणि त्या नोंदी सापडल्यानंतर कुणबीचं सर्टिफिकेट द्या ज्याच्याकडे नोंदी असतील त्यांना. त्याच्यानंतर परत मग त्यांना मीडिया हाईप मिळाला. तिथं कळलं की तिथं आमचे रोहित दादा गेले, तिथं मग राजेश टोपे गेले आणि मग पवारसाहेब गेले आणि मग त्यानंतर मग त्या अंतरवालीमध्ये जी ती कारवाई झाली, ती दगडफेक झाली, त्यानंतर मीडिया अटेन्शन मिळाल्यानंतर मग जे हे आरक्षणाचे थोर मोठे विचारवंत आहेत ते म्हणाले नाही, आता हे सर्व महाराष्ट्रासाठी लागू करा हा निर्णय. आणि मग त्यानुसार शिंदे कमिटी, एक जस्टिस, रिटायर्ड जस्टिसच्या अंडर एक कमिटी नेमली गेली हे सगळे पुरावे शोधण्यासाठी. आणि मग परत JR बदलला गेला एक की अख्ख्या महाराष्ट्रासाठी या कमिटीचा स्कोप वाढवायचा आणि सर्वांना कुणबी दाखले द्यायचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ह्या कुणबी नोंदी शोधायच्या. म्हणजे आपण जर पाहिलं गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 JR निघालेले आहेत फक्त एका जातीसाठी, एका समाजासाठी. आणि हे सगळे एकंदरीत आपण पाहिलं की आरक्षणासाठी आणि आता येणाऱ्या निवडणुकांमुळे सरकार एखाद्याच्या पुढं किती झुकत असेल आणि किती झुकावं याची आपण हाईट पाहिली. आणि मग हे चालू झालं. त्यानंतर मग त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला सरसकट द्या, आम्हाला OBC मधनंच द्या, सरसकट प्रत्येक मराठ्याला आरक्षण द्या. पहिल्यांदा मग याच्यामध्ये दाखले काहीतरी 7-8 हजार याच्यामध्ये सापडले मराठवाड्यामध्ये. 7-8 हजार दाखल्यांचं परत ते 13,000 झालं, मग 15,000 झालं. हे असं हनुमानाची शेपूट वाढत 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 जाऊन 54 लाख नोंदी सापडल्या. 54 लाख नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने किती असे मोडी लिप्यंतरकार, मोडी लिपी ज्यांना येते असे लावले होते. हे सगळं आपण जे पाहतो आणि हे अख्खा महाराष्ट्र बघत होता. आणि आमदारांची घरं पेटवली गेली, कुणाचे हॉटेल जायला गेले, 100, 150, 200 ST फोडल्या गेल्या, गावबंदी केली गेली. म्हणजे मनगटाच्या जोरावर, झुंडेशाहीच्या जोरावर सरकारला झुकून पाहिजे तसे JR काढले गेले आणि OBCच्या आरक्षणाचं, OBCच्या भवितव्याचा अंताची सुरुवात आपण सर्वांनी बघितली की OBCचा हा कसा आता शेवट होतोय आणि त्याला आपण सगळे साक्षीदार आहेत. याच्यामध्ये छगनरावजी भुजबळ असतील, OBC नेते, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, आमचे TP मुंडे असतील, चंद्रकांत भावकर असतील, कुणबी समाजाचे नेते, गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मण गायकवाड असतील, या अनेकांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला. त्याच्यामध्ये आम्ही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून बऱ्याच महाराष्ट्रामध्ये ज्यांना शक्य आणि बऱ्याच जणांनी बोटचेपी भूमिका पण घेतली. ते पण आपल्यासमोर आहेत जे आता सत्तेत बसलेत किंवा विरोधी पक्षात बसलेले आहेत, ज्यांनी OBC सेलची पदं घेतलेली आहेत. OBC नेते, OBC नेत्या म्हणून मिरवतात किंवा पुढं स्वप्न पाहतात, पण यांनी बोटचेपी भूमिका घेऊन, कातडी बचाव भूमिका घेऊन घरी बसलेलं पाहिलं आपण. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ की हे सगळं जे चालू होतं, आता 54 लाख, त्यानंतर मग परत 57 लाख झाले आणि मग हे महाशय निघाले म्हणले आता नाही ठीक आहे, आता 54 लाख पण जरी असतील, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनी काय करायचं. मग यांच्या डोक्यामध्ये एक सुपीक कल्पना सुचली आणि मग यांनी परत मागणी केली की नाही, आता मी मुंबईला निघणार, आता मी आझाद मैदान टोकणार, तिथं 3 कोटी लोकसंख्या येणार, मुंबई बंद करून टाकणार प्रत्येक गल्लोगल्लीत आम्ही. आणि सरकार आहे तसं घाबरलं आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी शपथ घेतलेलीच होती की मी आरक्षण देणार म्हणजे देणार. मुख्यमंत्री महोदयांना राज्यातला 58 ते 60% OBC समाज दिसला नाही. त्यांना फक्त हे नवनिर्माण नेते, थोर आरक्षण अभ्यासक यांच्या फक्त मागण्या दिसल्या. आणि मग मुख्यमंत्री साहेबांनी हा सगळा जथ्था अडवायचा कसा, मुंबईत आल्यानंतर अडचणीचं होईल, येणाऱ्या इलेक्शनला डोकेदुखी ठरेल, मग म्हणून त्यांनी 26 जानेवारीला या साहेबांची ती पण मागणी पूर्ण केली. आणि हा जो सगळा एकंदरीत सारेपाट होता याचा म्हणजे अंत एकदम अत्युच्च पातळीचा अन्याय, अत्याचार आपण म्हणू शकतो की जो 26 जानेवारी ज्यावेळेस सार्वजनिक सुट्टी आहे, अख्ख्या भारतामध्ये कुठलीही शासकीय आस्थापनं, कोणतेही सरकारी ऑफिसेस असतील
कुठलीही विभाग असतील, फक्त लॉ अँड ऑर्डर सोडला तर कोर्ट असतील, हे सगळे बंद असतात, राज्य सरकार असेल केलं. पण ह्या नवनिर्माण नेत्याच्या अशा सुपीक कल्पनेतनं येणाऱ्या मागणीसाठी 26 जानेवारीला सचिव ते कोण त्यांचं नाव चिवटे ते त्यांच्याकडे आले. त्यांनी ते ड्राफ्ट दाखवला. मग ते म्हणाले नाही 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 याच्यामध्ये हा शब्द पाहिजे, मग तो पाहिजे. आणि 26 जानेवारीला रात्री 3 वाजता रात्रीच्या अंधारात सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तो एक मसुदा निघाला. त्याला ड्राफ्ट नोटिफिकेशन म्हणतो, राजपत्र म्हणतो आपण, अध्यादेश. आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही सर्वांनी एक याच्यावर लक्ष द्या. मी सांगतोय काय की यांनी तो बदल जो सुचवला आहे तो बदल आहे महाराष्ट्र, इथं माझ्याकडे तो GR आहे, माझी पेटिशन आहे. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे जे अधिनियम, म्हणजे त्याचा जो अधिनियम आहे, जो ॲक्ट आहे, SC ST VJNT SBC OBCंना जातीचे प्रमाणपत्र देण्याचा जो ॲक्ट आहे, जो अधिनियम आहे, त्या अधिनियमामध्ये बदल सुचवलेत. त्यामुळं हा फक्त ह्याचं जो इफेक्ट होणार आहे, याचा जो दूरगामी परिणाम होणार आहे, तो फक्त OBCच्या आरक्षणावर होणार नाही आहे. तो SC ST OBC VJNT या सर्वांच्या जात प्रमाणपत्र देण्याच्या अधिनियमामध्ये बदल केला. आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे काय बंधूंनो, त्याच्यामध्ये टाकलं आहे असं की ज्याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या किंवा पंजोबांच्या जुन्या 1967 पूर्वी कुणबी नोंदी नाही आहेत, तर अशा ज्या पण जो उमेदवार असेल आणि त्यांनी मागणी केली, तर अशा उमेदवाराच्या, मराठा समाजाच्या गणगोत किंवा सगळे सोयरे, त्याच्या गणगोतामधील किंवा त्याचे सगळे सोयरे, म्हणजे त्याच्या रक्तनाते संबंधातील पूर्वी झालेल्या लग्नातून, असा गणगोत हा कुठपर्यंत पण लागू शकतो, सगळा सोयऱ्या हा कुठपर्यंत पण लागू शकतो संदर्भ, असे ढोबळ शब्द टाकले. आणि त्यांच्यामधील कुणीही ॲफिडेव्हिट दिलं की हा माझा सगळे सोयरा आहे, किंवा यांनी ॲफिडेव्हिट दिलं हा माझा सगळे सोयरा आहे, ह्याचं हे माझं गणगोतात लागतो आणि हा कुणबी आहे म्हणून मला कुणबी सर्टिफिकेट्स द्या. पण आता हा सर्वात महत्त्वाचं आपण हे अधोरेखित केलं पाहिजे की हा अधिनियम फक्त कुणबी आणि मराठासाठी नाही आहे. सगळे सोयरे आणि गणगोत शब्द ज्या अर्थी ह्या अधिनियमात आला त्या अर्थी SC ST मध्ये, OBC मध्ये, VJNT मध्ये ज्याला पण कुणाला यायचं असेल, समजा मला SCचा दाखला घ्यायचा आहे, मी सांगणार की XYZ असे ससाने जे आहेत ते माझ्या गणगोतामध्ये आहे, ते माझे सगळे सोयरे आहेत, आणि मग त्यांनी ॲफिडेव्हिट द्यायचं आणि मग मला दाखला मिळणार. आता याच्यामध्ये बंधूंनो इतका मोठा धोका आहे की समजा एखादा VJNT असेल, एखादा OBC असेल, त्याची परिस्थिती हलाखीची असेल, किंवा एखादा आपला SC ST मधील एखादा बांधव असेल, त्याची परिस्थिती, आणि मग SCचा दाखला घ्यायचा आहे, STचा दाखला घ्यायचा आहे, असं कोणी एखाद्याला पैशाचा आमिष, त्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पैशाचा आमिष दाखवेल, म्हणेल बाबा हे एवढे तू पैसे घे, 50,000 घे, 1,00,000 रुपये दे, आणि मग मी सगळं सोयरा मी तुझ्या गणगोतातला आहे असं दाखव, ते ॲफिडेव्हिट दे, आणि मग मला लगेच तो दाखला मिळणार. म्हणजे अक्षरशः SC ST OBC VJNTच्या आरक्षणाचा याच्यामध्ये दुःखद शेवट होणार आहे. ह्या अशा दाखल्यांचा सुळसुळाट होईल, याचे रेट ठरतील. महानगरपालिकेची, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची निवडणूक आली आणि SCचं आरक्षण आलं, STचं आरक्षण आलं, OBCचं आरक्षण आलं, तर हे असे कुणी येतील आणि हे दाखले पैशाच्या जीवावर दाखले विकत घेतील, आणि याला गणगोत आणि सगळे सोयरे असं हे ठरवण्यासाठी हे ठरवणार कोण, तर एक काहीतरी चौकशी होणार. ही गृह चौकशी कोण करणार, ही गृह चौकशी कोणत्या आधारावर करणार, कसं तुम्ही कुणाच्या गणगोत आणि सगळे सोयरे ठरवणार, तुम्ही प्रत्येकाच्या त्याच्या आजोबाच्या पंजोबाच्या, मी समजा आता मला जर दाखला पाहिजे आणि मग मला एखादा SCचा दाखला पाहिजे, मला एखादा STचा दाखला पाहिजे, मी सांगणार की हे माझे सगळे सोयरे आहेत, हे गणगोत आहे, हा माझ्या काकाचा माझ्या चुलत्याचा, भावाच्या मुलाचा, त्याच्या सासऱ्याचा, कोणतरी सासऱ्याच्या भावाचा असा आहे, आणि आम्ही गणगोतामध्ये आहे. हे गृह चौकशीसाठी अशी यंत्रणा आहे का? आणि हे सगळे सोयरे आणि हा जो गणगोत, हे जे शब्द आहेत हे कोणत्या कायद्याच्या पुस्तकामध्ये आहे? हे संविधानामध्ये असे ढोबळ शब्द आहेत का?
जे पण हिंदू लॉ असेल, ख्रिश्चन लॉ असेल, मुस्लिम लॉ असेल, जे पर्सनल लॉ आहेत याच्यामध्ये असे सगळे सोयरे आणि गणगोत शब्द आहे का? ब्लड रिलेशन जे आहे ते ब्लड रिलेशन म्हणतात. यांनी ते ब्लड रिलेशनला हातापासून सगळे सोयरे आणि गणगोत म्हणजे कोणी अख्ख्या महाराष्ट्रामधला कुठलाही, कुठल्या जिल्ह्यातला, कुठल्या तालुक्यातला, कुठल्या गावातला कुठलाही सांगू शकतो हा माझा गणगोत आहे. कोण शोधायला जाणार आहे? जुन्या काळातलं 20-30 वर्षापूर्वीच्या लग्नपत्रिका हे चालणार आहेत का? कुठं रेकॉर्ड? कुणाचे मॅरेज सर्टिफिकेट्स आहेत? कुणाचे जातीचे दाखले बघून लग्न केलेले? ते सहजातीय त्याच्यामध्ये एक शब्द टाकला आहे. आता जे, आणि माझं एक दुसरं याच्यामध्ये एक आक्षेप असा आहे की आता सरकार आंतरजातीय विवाहांना मान्यता देत आहे, प्रमोट करत आहे. मग जर एखाद्याची SC ST समाजाच्या एखाद्या महिलेने समजा मराठा समाजाशी लग्न केलं किंवा मराठा समाजातल्या एखाद्या महिलेने SC ST किंवा भटक्या विमुक्तांबरोबर लग्न केलं तर मग ते सगळे सोयरे झाले. मग तुम्ही त्या मराठा समाजात ते जे आपत्ती होणार मग त्याला तुम्ही दाखला कुठला? सगळे सोयरे म्हणल्यानंतर SC STचा दाखला देणार, OBCचा दाखला देणार? अहो काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये? आणि राज्य सरकारने अशा प्रकारची ही ड्राफ्ट नोटिफिकेशन काढताना, अधिसूचना काढताना ॲडव्होकेट जनरलला विचारलं होतं का? जे कायदेतज्ञ त्यांना विचारलं होतं का? कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला घेतला होता का? हाऊसमध्ये याच्यावर चर्चा झाली का? ह्या अशा अधिसूचनेमुळे जो SC ST OBCचा जो जात प्रमाणपत्र आणि पडताळणी करण्याचा जो ॲक्ट आहे त्याच्यात हे जे बदल सुचवलेले आहे यांनी फरक काय पडेल, यांनी याचे दुष्परिणाम काय होतील याचा विचार केला होता का? आला तो जरांगे मुंबईमध्ये आणि त्याला थांबवायचं आहे आणि मुंबई डिस्टर्ब होऊन द्यायची नाही, इलेक्शनला आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून असली ही मध्यरात्री असा OBCचा SC STचा घात करण्याचा अधिसूचना काढली जाते. आणि सगळे सोयरे आणि गणगोत हे असे शब्द टाकले जातात की ज्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये पूर्ण, मी तर म्हणतो भारतामध्ये अस्वस्थता पसरेल. OBC SC STचं आरक्षण संपुष्टात येईल. आपल्याला कुठं नोकऱ्या मिळणार नाही, आपल्याला कुठं शिक्षणामध्ये संधी मिळणार नाही. राजकारणात तर ते संपूनच जावं आपल्याला. कारण की जर कुणबी एखादा आला आणि त्यांनी जर OBCमधनं जर तिकीट मागितलं तर बाकीच्या शिंप्याला, न्हाव्याला, धोब्याला, परटाला, वडऱ्याला, कैकाड्याला नाही ना देणार कोण, नाही तिकीट देणार कोण. आणि मग सगळं आपलं राजकीय, आता कुठेतरी एखादा आपला ग्रामपंचायत सदस्य होतोय, पंचायत समितीचा होतोय, किंवा एखादा महापौर होतोय, नगरसेवक होतात, हे संपून जाईल. आणि मग परत आपण जे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं आरक्षणाचं जे तत्व, की आरक्षण कशासाठी आहे, आरक्षण कशासाठी द्यायचं आहे, की या गावगाड्यामध्ये जातीच्या उतरंडीमध्ये ज्यांच्यावर शेकडो हजारो वर्ष अन्याय अत्याचार झाले त्यांना कुठंतरी मूळ प्रवाहात आणायला, त्यांना कुठंतरी राजकारणामध्ये प्रतिनिधित्व मिळण्यासाठी, त्यांना कुठेतरी शिक्षणामध्ये संधी मिळण्यासाठी, त्यांना कुठेतरी नोकरीमध्ये संधी मिळण्यासाठी आणि मग त्यांचं भवितव्य सुरक्षित होण्यासाठी आणि बरोबरीला, बाकीच्या समाजाच्या बरोबरीला आणण्यासाठी आरक्षणाचं तत्व होतं. आणि इथं ज्यांचे आरक्षण म्हणजे काय, तर कुणापासून तरी संरक्षण. मुळात आरक्षण म्हणजे कुणापासून तरी संरक्षण ना, की बाबा चला तुम्हाला संधी हे देऊ शकत नाही, ही राज्यकर्ती जमात आहे किंवा पुढारलेला समाज आहे, तुम्हाला संधी देणार नाही, तुम्हाला ग्रामपंचायतीचे सरपंच होऊन नाही देणार, तुम्हाला नोकरीमध्ये यांच्यामुळे संधी मिळणार नाही, किंवा तुमच्या छोट्या छोट्या जाती आहे, तुमच्या हातावर कारो नारो बालुतेदार आलुतेदाराच्या जाती आहे. आणि मत कुठेतरी प्रतिनिधित्व मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपलं आरक्षणाचं आपल्याला एवढं मोठं आपल्याला एक देणगी दिली, एवढे मोठे आपल्याला एक संधी दिली. आणि आपले भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही आरक्षणाची, मी तर म्हणतो एक प्रकारची आपल्याला काय म्हणता येईल त्याला, एक कवच कुंडलं दिली. आणि ही कवच कुंडलं काढून घेण्याचं काम हे सगळं आता हे राज्य सरकार ह्या अशा झुंडशाहीच्या दबावात, ह्या अशा आंदोलनांच्या दबावात, जाळपोळीच्या, तोडाफोडीच्या या सगळ्या दबावामध्ये आपलं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करते. आणि हा अध्यादेश आला, ह्या अध्यादेशाने तर SC ST OBC SBCचं आरक्षण पूर्णपणे संपुष्टात येणारे बांधवांनो. त्यामुळं आपण सर्वांनी उठलं पाहिजे, याला विरोध केला पाहिजे, याला रस्त्यावर विरोध केला पाहिजे, याला हरकती घेतला पाहिजे. हरकती फक्त OBCनी नाही घेतला पाहिजे, SC STनी पण घेतलं पाहिजे. कारण की मागासवर्गीयांचं पण आरक्षण याच्यामुळं धोक्यात नक्कीच आहे. आणि याचसाठी हा अन्याय एक माझ्यासारखा एक अभ्यासक, एक OBC मधला एक वकील हा सहन करू शकत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर त्यामुळंच आपण आता 4 गोष्टी आपण शिकलोय, आपल्याला समजतंय, पण आपण आता संघटित होत नाहीये. OBCंना वाटते की भटके विमुक्तांनी करावं, भटक्या विमुक्तांना वाटते की नाही OBCंनी करावं. आता असं SC ST समाजातील बांधवांना वाटते की नाही हा OBCचा विषय आहे, कारण की त्यांना OBCत जायचंय.
त्यामुळं आपण खरंच संघटित झालो पाहिजे लवकरात लवकर आणि संघर्ष केला पाहिजे, तर आपलं आरक्षण टिकेल, आपल्या मुलांनाचं भवितव्य टिकेल, आपल्या मुलांना शिक्षणामध्ये संधी मिळतील, आपल्या मुलांना सरकारी नोकऱ्या मिळतील, आपले ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व करायचं आहे आपल्याला, कारण की महात्मा फुले म्हणायचे की सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकाळा. सत्ता नसल्यानंतर आपल्याला वाटा मिळत नाही हो. आपण पाहतोय एका समाजाच्या सर्वेसाठी 2021 मराठा समाजाचा ओबीसी दर्जा फेटाळला आहे सुप्रीम कोर्टाने, आणि परत हे जे अत्यंत हुशार हे नवनिर्माण जे नेते झालेत यांच्या हट्टापायी 370 कोटी राज्य सरकारने आता राज्य मागासवर्ग आयोगाला दिलेत, परत फक्त एका जातीचा सर्वे करण्यासाठी. काय होतं, ज्याच्या हातामध्ये सत्तेच्या नाड्या तो त्याच्या जातीसाठी त्याच्या समाजासाठी पाहिजे तसा पैसा खर्च करतोय, त्यामुळे आपण सत्तेत पण आलं पाहिजे. तर त्यामुळे मला असं वाटतं संघटित झालं पाहिजे, संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. मी एक प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ता, ओबीसी अभ्यासक, आरक्षणाचा ओबीसी ॲक्टिव्हिस्ट म्हणून मला वाटलं की हा अन्याय आपण सहन नाही केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले, त्याच्यात अधिकार दिले, त्यामुळं उच्च न्यायालयामध्ये मी गेलो आहे. आणि फक्त ही अधिसूचना नाही तर याच्यामध्ये 2004चा जो JR आहे, जिथनं ही सुरुवात झाली, ज्याचं मूळ आहे सगळं या सर्टिफिकेटचं, तो पण चॅलेंज केला. आणि त्याच्यानंतर जे 8-10 JR आलेत, कारण की आपल्याला असं वाटतं की फक्त 26 जानेवारीलाच असा अध्यादेश आला आहे. याच्या आधी 2012ला आलेला आहे, 2018ला आलेला आहे, त्याच्यानंतर मे 2023 पण आलेला आहे की कसे दाखले पटापटा दिले जातील, कशा यांना सुविधा मिळतील, कशा नोंदी मिळतील आणि कसं सोपं केलं जाईल, आणि अशा दाखल्यांनी कसं ओबीसीमध्ये घुसवता येईल. त्यामुळं बंधूंनो, हे आपल्याला आता करो या मरोची वेळ आहे. समोरनं एखादं आक्रमण होत असेल, समोरनं कोणी आपल्या घरात येत असेल तर आपण त्याच्यासमोर उभं राहून अडवू शकतो. पण हे जे मागच्या दारांनी या दाखल्याद्वारे जे आता घुसखोरी चालू आहे, आता हे फक्त आता कुणबी दाखल्यांनी ओबीसीमध्येच घुसखोरी नाही आहे बंधूंनो, ही घुसखोरी अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट, अनुसूचित जमाती, शेड्यूल ट्राईब्समध्ये पण ते पण दाखले होतील. आणि आपण आता पाहतोय की अनेक केसेस होतात, खोटे आदिवासींचे दाखले घेतले जातात. त्यामुळे आपण सर्वांनी आता संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आपण कोर्टात म्हणा, रस्त्यावर म्हणा, सरकार दरबारी म्हणा, संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे, तरच आपलं आरक्षण टिकेल. उद्धव शेवाळे म्हणतात की मराठा आरक्षण ओबीसीमधून मागत आहेत, SC STला हे होणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं, चेतन उद्धव शेवाळेंनी हा अध्यादेशाचा मसुदा नीट पाहावा आणि हा अधिनियम कोणता आहे तो पण पाहावा. आणि हा अधिनियम अंतर्गत ही जी आता अधिसूचना काढलेली आहे आणि नवीन एक शब्द टाकलेले आहेत, ते फक्त एका जातीसाठी टाकू शकत नाही आहे, ते सर्वांसाठी. दाखले देण्याच्या प्रक्रियेमध्ये जे रूल्स आहेत त्या प्रक्रियेच्या रूल्समध्ये ह्या नवीन संज्ञा टाकलेल्या आहेत, सगळे सोयरे आणि आपण जे म्हणतो की गणगोत. त्याच्यामुळे हे फक्त याचा वापर ओबीसी दाखल्यासाठीच नाही आहे, हे SC ST दाखल्यासाठी पण गणगोत आणि सगळे सोयऱ्यांची ही प्रतिज्ञापत्राद्वारे मागणी होऊ शकते आणि त्याचा वापर होऊ शकतो. आणि दुसरं जे म्हणणं आहे पडळकरांचं, तुम्ही जे म्हणताय की ST मधनं आरक्षणाची मागणी होतीये, मुळात प्रत्येक समाजाची मागणी होती. SC STसाठी TISचा अहवाल सबमिट केलेला आहे. धनगड आणि धनगर असा जो विषय आहे तो कोर्टामध्ये विषय प्रलंबित आहे, त्याच्यावर इथं काय आता बोलू शकत नाही आणि कोर्ट निर्णय देईल त्याच्यावर काय आहे काय नाही. धनगड ही जात महाराष्ट्रामध्ये आहे का धनगर आहे हे कोर्ट नक्कीच देईल. आणि मराठा SC STमध्ये कसा जाऊ शकतो असं चेतनजी म्हणतात ते, तर मराठा SC STमध्ये सगळे सोयरे आणि गणगोत असं दाखवून, आता मी सांगतो एखादा जर समजा, कारण की आपण बघितलेले आता बऱ्याच दाखल्या अशा दाखल्यांसंदर्भात जे काय हे होतं आहे, केसेस बऱ्याच डुप्लिकेट दाखल्या, आदिवासींचे दाखले काढले जातात. ते कुणबी दाखल्यासंदर्भात पण अनेक केसेस आहेत, हायकोर्टामध्ये प्रलंबित आहेत. एखादा भोसले नावाचा व्यक्ती हा SC STमध्ये पण असतो आणि ओबीसीमध्ये पण असतो, मराठा म्हणून पण आहे, भोसले अशी बरीच आडनाव आहेत, गायकवाड आहे, त्याच्यानंतर पवार असतील. याच्यामध्ये एखाद्याने जर सांगितलं की मी भोसले आणि एखादा SC STचा माझा बांधव असेल आणि हा माझा गणगोत आणि सगळे सोयऱ्यामध्ये, आणि त्यांनी ॲफिडेविट दिलं, तर होऊ शकत नाही का? SC STचा दाखला मिळू शकत नाही. आणि सरकारी यंत्रणा एवढी सक्षम आहे का हे सगळं बघायला? हे सगळे सोयरे गणगोत तुम्ही 30-40 वर्षापूर्वीचे कुणाची गणगोताची कुणाची लग्न झाले तर आधी असे होते का? आत्ता आपल्याला 10-20 वर्षामध्ये
असे काही पत्रिका असतील किंवा अशा काही आपण जो म्हणतो की जे व्हिडिओज वगैरे असतील लग्नाचे काढायची हे आहे, तर आधी कोण कुठला हा म्हणणार आहे, हा नाही, मी सगळे सोयरा आहे, हा माझा, मी SC ST समाजाचा आहे, मी आदिवासी समाजाचा आहे, आणि ॲफिडेव्हिटवर काम होणार. नंतर प्रश्न येणार व्हिजिलन्सचा किंवा गृह रिपोर्टचा. त्याच्यामध्ये आपण पाहतोय आत्ताच हे जे आपण व्हॅलिडिटी आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स कसे दिले जातात. आज पुणे महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिकामध्ये कित्येक OBCच्या जागा ह्या कुणबी दाखल्यांवर मराठा समाजाच्या व्यक्तींनी घेतलेल्या आहेत. हे आपण बघतोय. पुणे महानगरपालिका असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघतो. माझं म्हणणं असंच आहे की सर्व बंधूंना माझ्या मराठा बंधूंना एक खरंच कळकळीची विनंती आहे की म्हणजे प्रत्येक समाजामध्ये गरीब वर्ग आहे. मराठा समाजामध्ये पण अनेक गरीब आमचे बांधव आहेत. फक्त आरक्षण म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाची जी मागणी आहे, ते ओबीसी आरक्षण म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास जो समाज आहे त्यांच्यासाठी आहे. माझ्या बांधवांना विनंती की तुम्ही मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास हा ठरतो का? 3 राष्ट्रीय आयोगांनी म्हणजे 1955, 1980 मंडल आयोग, त्यानंतर 2000 मध्ये नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशननी सांगितलेलं आहे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाहीये. 4 ते 5 राज्य मागासवर्ग आयोगांनी फेटाळलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने 2दा फेटाळलेलं आहे. आता मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास होऊ शकतो का? जे सत्य आहे ते सत्य सगळ्यांनी सांगावं. मग मी असं म्हणतो की प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक वर्णव्यवस्थेमुळं हे सगळ्या आरक्षणाची तरतूद केली होती. पण ज्या आता सवर्ण जाती आपण जे म्हणतो, फॉरवर्ड कास्ट जे म्हणतो, मग सवर्ण जातीमध्ये कोणत्या जाती येतात? मग ब्राह्मण येतात, क्षत्रिय येतात. पण या क्षत्रियामध्ये भारतामध्ये अनेक जाती आहेत. म्हणजे पटेल असतील, गुज्जर असतील, जाट असतील, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल, कापू असतील, की या ज्या सवर्ण जाती आहेत, ज्या पॉलिटिकली डॉमिनंट कास्ट आहेत, यांच्यामध्ये गरीब आहेत, नक्कीच आहेत. त्या मुलांना जिथं आता शेती, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, की तिथं खूप शेतीचे तुकडे पडलेले आहेत. मग यांना सवलती किंवा मग कुठेतरी अन्याय होतोय अशी ती भावना निर्माण होतील. पण याचसाठी माझा केंद्र सरकारने या ज्या सगळ्या सवर्ण जाती आहेत, हे सगळे सवर्ण आपण जे म्हणतो क्षत्रिय समाज आहेत, यांच्यासाठी EWS 103वी घटना दुरुस्ती केली. आणि सद्य परिस्थितीमध्ये SC ST OBC VJNT मध्ये ज्या जाती लाभ घेत आहेत त्या जाती सोडून आर्थिकदृष्ट्या विकर सेक्शनसाठी EWS हे आरक्षण आणलं. आणि ते आरक्षण 10% आरक्षण आता चालू आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये खटला गेला आणि सुप्रीम कोर्टाने हे EWSचं आरक्षण वैध ठरवलं आहे. आणि आपणा सर्वांना मराठा बंधूंना पण माझी सांगणं आहे की EWS आरक्षणचा लाभ जवळजवळ 10%तलं 8.5% लाभ हा मराठा समाजातील तरुणांनी घेतलेला आहे. आणि हे राज्य सरकारने ही आकडेवारी सांगितलेली आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आता भारतामधला कोणताही समाज हा आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर नाहीये. ब्राह्मण पण असतील, ब्राह्मण पण EWS मध्ये जाऊ शकतात, की जे विकर सेक्शन म्हणजे ज्यांची उत्पन्न मर्यादा 8 लाखाच्या कमी आहे. त्यामुळं मराठा समाजाला जर EWS सारखं एक सेफ, एक आपण वॉटर टाईट जर आरक्षण आहे की तिथं फक्त एकच 2 ते 3 समाज आहेत, जैन असतील, त्यानंतर मारवाडी असतील, ते जास्त आरक्षणामध्ये किंवा जास्त नोकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे. मराठा समाजाने जर 8.5% लाभ घेतलेला आहे EWS आरक्षणाचा, तर मग आता जरांगेंची ही हट्ट का आहे OBC मध्ये येण्याचा? OBC मध्ये मुळात 19% जे OBC आहेत त्यात 346 जाती आहेत. आणि जे VJNT जे आहे आणि SBC आहे याच्यामध्ये जवळजवळ 100 ते 150 जाती आहेत. म्हणजे 450 ते 500 जातीचं ते क्लस्टर आहे. याच्यामध्ये मराठा समाजाला घेऊन जाणं म्हणजे आपण एक म्हणतो एखादी आता बस आहे, त्या बसमध्ये 450 जण कशी तरी बसलेत आणि त्यांचा प्रवास चालू आहे. आणि एक नरेंद्र मोदींनी एक नवीन बस दिली आहे, त्याच्यामध्ये 10% आरक्षण आहे. त्यात मराठा समाज ऑलरेडी बसलाय, 8.5% लाभ घेतलेला आहे. तिथनं उतरून ह्या गर्दीच्या बसमध्ये त्या चेंगराचेंगरीमध्ये जायचा हट्ट का? मराठा समाजाला काय मिळणार आहे? मराठा समाजाला OBC मध्ये येऊन काय मिळणार आहे? EWSचा तुमचा क्लेम का सोडताय? आणि हेच तर म्हणणं ज्या मराठा आरक्षणासाठी 20 ते 30 वर्ष ज्यांनी घालवली, ते प्रवीणजी गायकवाड, राजेंद्र कोंढरे, ह्यांचं सांगणं तेच आहे की सेफ आरक्षण आहे, सुरक्षित आहे, कोर्टाने वैध ठरवलेलं आरक्षण आहे. त्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा सोडून OBC मध्ये जायचा हट्ट करायचा, सामाजिक तिथं दुही निर्माण होती, OBC मध्ये असंतोष निर्माण होतो. आणि स्वतः पण तिथं पर्याप्त प्रतिनिधित्व मिळणार आहे का? 450 जातीमध्ये परत एक मराठा समाज येणार, 17-18%. 450 जातीचा 58 ते 60% पॉप्युलेशनचा क्लस्टर आहे. त्याच्यानंतर मराठा समाज 18% असेल, 20% असेल, तो तिथे येणार.
जवळजवळ 70-75% समाज हा इथं ओबीसीच्या आरक्षणामध्ये व्यवस्थितरित्या अकॉमोडेट होईल का? प्रतिनिधित्व मिळेल का मराठा समाजाला पण? आणि मग ईडब्ल्यूएस कोणासाठी आहे? मग ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येऊ शकत नाही का मराठा समाजाला? माझे म्हणणं हेच आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने एक सद्सद विवेक बुद्धीनी, जसं प्रवीण गायकवाडांनी भूमिका घेतली, राजेंद्र कोंढरेंनी घेतली, त्यांचा अभ्यास आहे. जरांगेंचा अभ्यास कमी पडतोय. नक्कीच जरांगेंनी थोडंसं याच्यामध्ये मार्गदर्शन घ्यावं वकिलांचं. ठीक आहे, जरांगेंच्या मागं समाज असेल, पण माझं एक म्हणणं असं आहे की सेनापतींनी ठरवलं पाहिजे की आपल्या मागं एवढा समाज आहे, तर आपल्या त्या सेनेला नक्की कुठं घेऊन जायचं. तुम्ही अशा कुठंतरी एखाद्या अंधकारमय ठिकाणी घेऊन जाऊन उपयोग नाही. मराठा समाजाला आता हे शुक्रे कमिटीचा आता रिपोर्ट येईल, पण माझं असं विचारणं आहे की सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा 2021ला जर सुप्रीम कोर्टाच्या 5 जजच्या खंडपीठाने सांगितलं की जयश्री पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रमध्ये चेतनजी शेवाळे आपणास पर्टिक्युलर माझं सांगणं आहे की आपण अभ्यासू आहात, मी पाहिले तुमचे तुम्ही तुमचं काम जरी वैचारिक मतभेद असले तरी तुम्ही त्याबाबत प्रामाणिक आहात. तुम्हाला एक जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या खटल्याचा निकाल तुम्ही वाचा, 307 ते 327 हे पॅराग्राफ आवर्जून वाचा. त्याच्यामध्ये मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक पुढारले पण कोर्टाने अधोरेखित केलंय 5 जजच्या खंडपीठाने. मग आता परत मराठा समाज हा 2021 नंतर 2023मध्ये किंवा 2024मध्ये लगेच 2 ते 3 वर्षामध्ये हा सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास होऊ शकतो का? हे असं सर्वेक्षण हे कोर्टात टिकेल का? नवीन अधिसूचना आली, चला आता 15 तारखेला सेशन आहे, 15 तारखेला सेशन आल्यानंतर परत कायदा होणार, परत ठरवलं जाणार, पण हे हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात टिकेल का? कुठंतरी मराठा समाजातील तरुणांना काहीतरी एखादं मोठं स्वप्न दाखवायचं की बाबा आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे आणि मग त्यांचा भ्रमनिरास होणार. अहो खरंच काळजी वाटते, खरंच वाईट वाटतं की अनेक युवक या नैराश्यातनं आत्महत्या करतात आहे. आणि जर असं आरक्षण दिलं आणि हायकोर्टाने फेटाळलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं, तर मग काय होणार? याला जबाबदार कोण? मग जे तुम्ही आंदोलनाचं नेतृत्व जे करतात त्यांना समजायला नको की नाही होऊ शकत, सामाजिकदृष्ट्या मागास होणार कसं काय? 288 मधले 180-90 आमदार जर मराठा समाजाचे असतील, मुख्यमंत्री मराठा समाजाचे असतील, कॅबिनेटमधले 70% मराठा समाजाचे असतील, 23 मुख्यमंत्र्यांमधले जवळ 17-18 मुख्यमंत्री असतील, कॅबिनेट मिनिस्टर असतील, सहकार असतील, शैक्षणिक संस्थांमध्ये असतील, आणि हे त्या जयश्री पाटील या खटल्यामध्ये कोर्टाने दिलंय. हे कशी परिस्थिती बदलणार आहे पाठीमागे जाऊन? त्यामुळं सारासार विचार केला पाहिजे याच्यामध्ये खरंच गुणरत्न साधेवर ते म्हणतात की वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि मग त्यानंतर मागणी केला पाहिजे. त्यामुळे ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला खरंच शक्य नाहीये. विनाकारण भोळ्या भाबड्या आपल्या तरुणांना आशा दाखवायची आणि त्यांचा भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांचे जे जीव जातात ते त्यांच्यावर जे खटले दाखल होतात ते, तर असं खरंच करू नये. निवंगुने म्हणतात ते की फेर सर्वेक्षण करण्याचे. अहो ठीक आहे ना, फेर सर्वेक्षण करण्यास जे सांगितलं होतं मुळात ओबीसीचा, मी तर म्हणतो ओबीसीचं सर्वेक्षण केलं पाहिजे, आमची मागणी तीच होती. आता जे शिकरे कमिटीने आता जो सर्वे चालू केलाय 370 कोटी घेऊन, मग हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते, किल्लारीकर सर असतील, निरगुडे असतील अध्यक्ष, हाके, त्यांचं म्हणणं तेच होतं, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा पकडून सगळ्या जातींचा, म्हणजे ओबीसी SC ST सोडून सगळ्या जातींचा हा सोशो इकॉनॉमिक का सर्वे करावा ना, केला पाहिजे होता. कळलं असतं की आमचा नक्की बॅकलॉग किती आहे, किती ओबीसी मधले सरकारी नोकऱ्यामध्ये, किती शिक्षणामध्ये पुढे गेलेले आहेत, किती आमदार आहेत, किती राजकीय प्रतिनिधित्व मिळले, किती ग्रामपंचायतचे सदस्य झाले, किती सरपंच झाले. हा बॅकलॉग, कारण की मिळलं पाहिजे होतं 55 सालात, मिळलं 1994 सालात. आणि म्हणणं काय आपलं की रिव्ह्यू करायचा. अहो रिव्ह्यू जाऊन द्या, बॅकलॉग आमचा भरून कोण काढणार? ओबीसीचा बॅकलॉग तर बरं ठीक आहे, प्रगत असेल तो बाहेर करा ना. मग सर्वे का करत नाहीये? 370 कोटी मध्ये जो तो ऍप केलं, आता प्रत्येक घरी जातात ते, तुमचं सांगा तुमची कोणती जाते, तुम्ही ओबीसी आहे का? नाही, मग तुमचं करायचं नाही. घरी तर प्रत्येक जात आहे ना, महाराष्ट्रामधले प्रत्येक तुम्ही घरी गेला ना, काय होतं मग? ओबीसी असेल तर टाकायचं ओबीसीचं. तू कोणत्या घरात राहतोय, तुझ्या घरामध्ये किती सरकारी नोकर आहे, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होते का, तुमच्यात राजकीय पुढारी कोण आहेत, किती प्रतिनिधित्व आहेत, सहकारी संस्थात कुणाचे आहे, सहकारी संस्थेचे डायरेक्टर तुम्ही आहात का? हे कळलं असतं ना, महाराष्ट्राला कळलं असतं ना कोण प्रगती कोण, आणि ज्या प्रगतीत ते बाहेर निघल्या असत्या. सरकार का मग टाळते? खरं तर ओबीसीचा खूप मोठा बॅकलॉग आहे, आमची मागणी तीच आहे. सांगा, तेली, माळी, धनगर यांना ओबीसी. अच्छा, नाही कसं आहे, आरोप होतात शेवटी. असं होतं की जो आरक्षणामध्ये असतो ते समजू शकतो की त्याला जो एखादा यायला लागला आपल्या घरात किंवा
आपल्या शेतात, आपण त्याला हाकलतो. राग येऊ शकतो, साहजिक आहे की मग यांना बाहेर काढा, त्यांना बाहेर काढा, हा रागा होतो. मराठा समाज आज बाहेर आहे आणि बाकीच्या जे समाज आहेत ते ओबीसी आरक्षणात आहे, त्यामुळं मराठा समाजात आणि पण सर्वात महत्त्वाचं माझ्या बंधूंनो एकच माझं म्हणणं आहे की आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागास जी जात आहे, जो प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी दिलेलं आहे. मराठा समाज हा राज्यामध्ये पुढारलेला आहे, सत्ता उपभोगतोय, सहकारात पुढं आहे. त्यानंतर गायकवाड आयोगाने जी आकडेवारी सादर केली होती ती सरकारनेच केली होती. त्याच्यामध्ये ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी मध्ये मराठा समाजाला किती प्रतिनिधित्व आहे हे सुप्रीम कोर्टाने तपासून पाहिलेलं आहे. त्यामुळे बंधूंनो, खरंच माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, सांगणं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास सिद्ध होऊ शकत नाही. जरी शुक्रिय कमिटीने जरी तो रिपोर्ट दिला, आपण राजकीय हे प्रत्येक सरकारचं असतंच की बाबा एवढा मोठा समाज आहे, आक्रमक आहे, ते जसं नेते मागणी करतील तसं करणार, ते देणार, ते म्हणतील आम्ही दिलं आणि मग कोर्टात टिकलं नाही, त्यानंतर परत भ्रमनिराश होण्यापेक्षा आपण सर्वांना एक याच्यामध्ये आणखीन जो 103वी घटना दुरुस्तीनी मी सर्वांना सांगतो, चेतनजी दिसतेस, आणि याच्यामध्ये काय एकतर हा एकदम अत्यंत एक नाजूक विषय आहे आणि हा असा नाजूक विषय असल्यामुळं प्रत्येकाला वाटतं आपल्याला अन्याय होते आणि कोणतरी विरोध करते आणि विरोध केल्यानंतर मग आपल्याला राग येतो, तिरस्कार वाटायला लागतो. पण याच्यामध्ये मला असं वाटतं माझ्यासारखे युवक असतील किंवा आता बरेच आहेत इथं दिसतात ते, आपण खरंच आहे ना थोडंसं आरक्षणाचा अभ्यास केला पाहिजे. आरक्षण अभ्यासक आहेत, मग गायकवाड असतील, कोंढरे असतील, त्याच्यानंतर आमचे हरी नरके सर होते, बरेच आहेत अभ्यासक, तर यांचे थोडेसे लेक्चर्स वगैरे ऐकले पाहिजे. तर आता 103वी जी घटना दुरुस्ती आहे, घटना दुरुस्तीने 15(4) जसं आहे ओबीसीसाठी तसं 15(6) आणि 16(4) जसं ओबीसीसाठी आहे तसं 16(6) हे आपल्या संविधानामध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे, संविधानामध्ये हे कलम समाविष्ट केलेलं आहे. आणि प्राप्त आत्ता परिस्थितीमध्ये किंवा आता एक्झिस्टिंग जो आरक्षणामध्ये ज्या जाती लाभ घेत आहेत म्हणजे SC, ST, ओबीसी असतील, या सोडून ज्या समाजामधील विकर सेक्शन आहे म्हणजे जे गरीब आहेत यांच्यासाठी शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षणाची तरतूद करता येऊ शकते अशी घटना दुरुस्ती केली आणि त्यानुसारच EWSचं आरक्षण आलेलं आहे. आणि हे EWSचं आरक्षण अबाधित आहे, याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं. आता याच्यामध्ये करू शकतं, राज्य सरकार करू शकतं. मराठा समाजातल्या युवकांची मागणी आहे, आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. तर 15(6) आणि 16(6) प्रमाणे जशी आता मागणी होती की ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे, तसंच EWSचा कोटा वाढवून मिळू शकतो. जसं आता केंद्र सरकारचं आरक्षणात ची लिस्ट, केंद्र सरकारची यादी वेगळी आणि राज्य सरकारची यादी वेगळी ओबीसीची, तसंच EWSचं जे आहे ते केंद्र सरकारचे जे 10%, तर त्याच्यामध्ये राज्य सरकार कोटा वाढवू शकतं 15(6) आणि 16(6) प्रमाणे. आणि मग असं जर समजा आता 10% आणखीन त्याचं 5% जर वाढ केली EWSमध्ये आणि केंद्र सरकारची त्याला मंजुरी मिळाली, कारण की पहिल्यांदा जी 102वी घटना दुरुस्ती केली ते सगळे अधिकार हे राष्ट्रपतींना दिले होते, कोणती जात राज्य मागास वर्गाच्या लिस्टमध्ये टाकायची. त्याच्यामध्ये या जयश्री पाटील खटल्यामध्ये बराच उहापोह झाला आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं त्याला आपण त्याच केसमध्ये अधिकार काढून घेतले राज्य सरकारचे, असं तिथं बरेच कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आले, त्याच्यावर उहापोह झाला. आणि त्यानंतर केंद्र सरकारला चूक कळली, केंद्र सरकारने 105वी घटना दुरुस्ती केली आणि परत राज्य सरकारला अधिकार बहाल केले. तर माझं असं म्हणणं आहे की 15(6) आणि 16(6) प्रमाणे आरक्षण EWSचं वाढवता येऊ शकतं आणि ते वाढवल्यानंतर मराठा समाज तिथं सेपरेटली एक वेगळ्या 10%च्या 8%च्या कॅपमध्ये बसू शकतो. EWSचं कॅटेगरायझेशनची पण विचार करायला हरकत नाही आहे, जर प्रत्येक राज्यातले जर असे समाज मागणी करतात येतात तर. त्यामुळे EWS आरक्षण सगळ्यात सेफ आहे, चालू आहे, त्याला सुप्रीम कोर्टाचा मान्यता आलेली आहे. जोपर्यंत ओबीसीमधनं आरक्षणाची अशी मागणी होईल तोपर्यंत मग ते विरोध चालत राहील, अन्यायाची भावना निर्माण होईल, मग ते दोन्ही समाजामध्ये होईल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं होतं आणि 50%च्या वरती विरोध केला होता. तर मुळात 50%च्या वरती दिलं होतं म्हणून तो विरोध नव्हता. 50%च्या साठी किंवा 50%च्या वरती गेले आणि आता ओबीसीला धक्का नाही. विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं, त्यावेळेस EWSचा ॲक्ट पण आला होता, EWS आरक्षण आलं होतं, परंतु गायकवाड आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या
मागास ठरवलं गेलं होतं. आणि त्याच्यामध्ये मग काही जणांना अशी भीती होती की जर 50%च्या वरतीची जी गेलेलं आहे आणि 50%ची कॅप ओलांडली म्हणून ते 50%च्या वरचं आरक्षण जर रद्द केलं आणि मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे जर ओबीसीमध्ये टाकलं तर मग ओबीसींवर अन्याय होईल. त्यामुळं काही जण कोर्टात गेले. आणि दुसरं याच्यामध्ये बाळासाहेब आसाराम सराटे म्हणून व्यक्ती आहेत. मनोज जरांगे यांचे ते मार्गदर्शक आहेत. मनोज जरांगेंच्या स्टेजवर असतात. मनोज जरांगेंचे जे शिष्टमंडळ जातं, मनोज जरांगेंनी जो 26 जानेवारीला जे वकील बसवले होते त्याच्यामध्ये सराटे पण होते. या सराटे साहेबांनी ह्या जयश्री पाटीलच्या खटल्यामध्ये 2 ते 3 इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन केले होते सुप्रीम कोर्टात. आणि ओबीसींचं आरक्षण रद्द करा, ओबीसींच्या जाती बाहेर काढा, ओबीसींना 27% आरक्षण जे दिलेलं आहे ते 93च्या JRनी ते रद्द करा, अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन तिथे दिलं होतं. आणि त्याला विरोध करायला या केसमध्ये ओबीसी होते आणि मी स्वतः होतो. मी स्वतः याच्यामध्ये सराटेंच्या याच्यावर लक्ष ठेवून होतो. तिथं पण त्या इंटरव्हेन्शन त्या केसमध्ये जर मग सुप्रीम कोर्टामध्ये घटनापीठाने जर असं काही हे केलं असतं तर ओबीसींना धोका झाला होता. त्यामुळे ओबीसींचं जे आरक्षण चॅलेंज केलं होतं जयश्री पाटीलमध्ये पण इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन करून, हस्तक्षेप याचिका करून, तर त्यासाठी डिफेंड करायला नक्कीच ओबीसी तिथं होते आणि ते असतीलच. आत्ता पण बाळासाहेब सराटेंनी ओबीसीचं आरक्षण रद्द करा म्हणून याचिका केलेली आहे. आणि आत्ता त्याची सुनावणी होती काल परवा. ती सुनावणी परत पुढे ढकलली गेली नाही. याच्यामध्ये सगळ्या जातींना ओबीसींच्या 67 पासून बाहेर करा असं सांगितलं आहे. त्यानंतर धनगर वंजारी जो कॅटेगरायझेशन केले ते त्यांना बाहेर काढा म्हणून सांगितलं आहे. त्यानंतर इंदिरा सानी खटल्यानंतर जो 27%ची आरक्षणाची मर्यादा वाढवली ते रद्द करा म्हणून सांगितले. आणि हेच बाळासाहेब आसाराम सराटे मनोज जरांगेंचे मुख्य समर्थक आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांच्या टीममध्ये असतात. त्यामुळं मनोज जरांगेंचं बोलणं की सामान्य ओबीसीच्या विरोधात आम्ही नाही आहे, तर हे समजून येतं की ओबीसीचं आरक्षण कुठंतरी कमी करायचं, जाती बाहेर काढायच्या आणि तिथं मराठा समाज अकोमोडेट होतोय का हे पाहायचं, हा प्रयोग करायचा. हे खरं तर एक अत्यंत चुकीचं आहे आणि ते लक्षात येतं. बाळासाहेब आसाराम सराटेंच्या याचिकेमध्ये माझं स्वतःचं इंटरव्हेन्शन आहे, तिथं आम्ही डिफेंड करतोय. मुळात आरक्षणाचा विषय खूप आता एक अटीतटीला आलेला आहे, एकमेकांची खूप नाराजी आहे. याच्यामध्ये दशरथ सावंत म्हणतात की आपण मराठा समाज मागास ठरू शकत नाही. दशरथजी, माझं म्हणणं एक आहे की मागास म्हणजे तुम्ही आर्थिक याच्यावर सगळ्यात मोठा मराठा माझ्या जे बांधव आहेत, जे माझे मराठा बंधू आहेत, माझे मित्र आहेत, त्यांचा एक गैरसमज आहे की आर्थिकदृष्ट्या जो सक्षम नाही आहे, आर्थिकदृष्ट्या जो मागास आहे, आर्थिक म्हणजे ओबीसीचा आरक्षणाचा आणि आर्थिक परिस्थितीचा अजिबात संबंध नाही. हेच सगळ्यांनी समजलं पाहिजे. आरक्षण, ओबीसीचं आरक्षण म्हणजे हे आर्थिक निकषावर नाही आहे, हे सामाजिकदृष्ट्या जो समाज मागास आहे, समाजात ज्याला मान्यता नाही आहे, आपण धोबी म्हणतो, न्हावी म्हणतो, शिंपी म्हणतो, माळी, तेली, साळी, ज्यांना सामाजिक प्रगल्भता नाही आहे, समाजामध्ये दुय्यम स्थान आहे, समाजामध्ये त्यांना म्हणजे तुमचे आपण जे म्हणतो की राजकारणचा विषय असेल किंवा त्यानंतर देवस्थानाचे असतील, आपल्या याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मानपान असतो, तो जत्रेमध्ये असतो, यात्रेमध्ये असतो, धार्मिक विधीमध्ये असतो. आत्ता पण बऱ्याच गावामध्ये गावकी केली जाते, म्हणजे माळ्याने गाजरा द्यायचा, शिंप्यांनी ते हे शिवून द्यायचं देवाला, न्हावी समाजाच्या यांनी ती डफली वाजवायची, असं बरेच हे चालू आहे. त्यामुळं गरीब आहेत ना, मग गरिबांसाठी, मराठा समाजातल्या गरिबांसाठी तर EWS आरक्षण आहे ना बांधवांना, ते तर मी म्हणतोय. आणि सराटे फक्त 23 जून 94चं JR रद्द करा म्हणत आहेत. सराटेंची याचिका माझ्या आता इथं टेबलवरच आहे. सराटेंची याचिका, सराटे 1967 पासून सगळ्या जातींना बाहेर काढा म्हणतात. ते सराटे म्हणतात ते धनगर वंजारी भटके विमुक्त यांचं जे कॅटेगरायझेशन केले ते रद्द करा. त्यानंतर 23 मार्च 1994चा JR रद्द करा आणि 23 मार्च नंतर मुठाटकर कमिटी असेल, त्यानंतर तुमची खत्री कमिशन असेल, यांनी जवळजवळ 100 ते 125 जाती ॲड केल्यात, त्यांना पण बाहेर काढा म्हणतात. ते त्यांच्या प्रेयर बघा, मी स्वतः माझं इंटरव्हेन्शन आहे त्याच्यामध्ये. तर नक्कीच आता आपली बरीच याच्यामध्ये चर्चा झाली, इतगुत झाली आणि जे काही याची कायदेशीर बाजू आहे, जे सत्य ते मी सांगितलं, तर ते सत्य स्वीकारायचं नाही स्वीकारायचं आपणा सर्वांना आहे. माझी SC ST OBC बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारच्या अध्यादेशाने आपलं आरक्षण नक्कीच धोक्यात येणार आहे, आरक्षण संपणार आहे. आणि
मराठा बांधवांना पण विनंती आहे की अशा ओबीसीमध्ये असे आल्यानंतर किती कुणाला मिळणार आहे देव जाणो. इथं परत नाराजी होणार, कुणाला काही मिळणार नाही. फक्त एक मागणी केली आणि आम्ही ओबीसीमध्ये येणारच म्हणून त्या हट्टापोटी EWSचं आरक्षण सोडायचं आणि इथं यायचं आणि ते अडचणीत परत आपल्या बांधवांना टाकायचं. खरं तर हे खूप मोठं समाजाच्या नुकसानीचं आहे. नक्कीच देव करो आणि बुद्धी देव असं आमचं म्हणणं आहे. तर मराठा बांधवांनी पण थोडासा अभ्यास करावा. प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे यांचं थोडंसं लेक्चर ऐकावे. हे आरक्षण नक्की काय, कसं मिळू शकतं. त्यानंतर जयश्री पाटील खटला असेल, त्यानंतर संजीत शुक्ला 2014 जे नारायण राणे कमिटीने आरक्षण दिलं होतं त्याचा पण निकाल वाचावा. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे 5 अहवाल आहेत ते वाचावे आणि हे सगळं कोर्टात गेलेलं आहे. त्यामुळं थोडंसं अभ्यास करावं. मागणी कोणीही करू शकतो, 100% करू शकतो. त्याच्यामध्ये SC/STचा संबंध आहे ना, कारण की हा जो अधिनियम आहे हा SC/ST, SBC, भटके विमुक्त OBCचे जातीचे दाखले कास्ट सर्टिफिकेट्स देण्यासाठी आणि त्याची पडताळणी करण्यासाठी जो अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये सुधारणा आहे. आणि याच्यामध्ये ज्या सुधारणा होतील त्या फक्त एका जातीला कशा काय लागू होतील. त्यामुळे SC/STचा 100%च संबंध आहे. हे जर आपण पाहत असाल, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000. त्याच्यामुळं हा जो ॲक्ट आहे हा ॲक्ट SC/ST, OBC आणि या सर्वांसाठी असलेला ॲक्ट आहे. त्या ॲक्टमध्ये हे शब्द टाकलेले त्याच्यामध्ये सुधारणा करू. त्यामुळं हा जो सगळे सोयरेन गणगोतचा जो हा विषय आहे तो नक्कीच SC/STला लागू होईल. आणि आता कोणतरी म्हटलं की EWS सर्वांसाठी आहे, तर EWS सर्वांसाठी नाही आहे. SC/ST किंवा OBCमधील कुणीही EWSमध्ये कॉम्पीट करू शकत नाही. जातींची लिस्ट आहे, त्या जातींच्या लिस्टचं सर्टिफिकेट, माझं जर कास्ट सर्टिफिकेट जर मी वंजारे असेल, मी धोबे असेल, मी कुणबी असेल तर मला EWSचा लाभ घेता येत नाही. मी SC/ST समाजाचा असेल तर मला EWSचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे EWS फक्त SC/ST, OBC, SBC, VJNT सोडून इतर जे समाज आहेत त्यातील दुर्बल घटकांसाठी आहे. चेतनजी, आपण नक्कीच थोडासा अधिनियमाचा अभ्यास करावा. हेच मी म्हणतो की नातेवाईक जर आपण म्हणलं, आता एक आमचे बंधू म्हणतात ते की शिवराज गोंडे की माझे जळगावमधील कुणबी म्हणून OBCमध्ये आहेत ना. मग तेच म्हणणं आहे की ज्याचे ब्लड रिलेशन आपण जे म्हणतो, जे पितृसत्ताक पद्धतीमध्ये वडील, आजोबा आणि खापर पंजोबा यांचे 1967 सालीचे जे पुरावे असतील त्यात कुणबी नोंद असेल ना तर नक्कीच कुणबी सर्टिफिकेट्स मिळू शकतं. नातेवाईक हा शब्द हा युनिव्हर्सल आहे. नातेवाईक एखाद्याने जर समजा आंतरजातीय विवाह केला, आंतरधर्मीय विवाह केला तर नातेवाईक होऊ शकतं, सगळे सोयरे होऊ शकतात, गणगोत होऊ शकतं. त्यामुळं या अधिनियमाचा नक्कीच फरक पडणार आहे. आणि खरंच हा अधिनियम कोर्टामध्ये टिकणार नाही आहे. असा जर असता तर आत्तापर्यंत 50 वर्षामध्ये असा सगळे सोयरे गणगोत हा शब्द कोणत्या ना कोणत्या राज्याच्या कोणत्या ना कोणत्या कायद्यामध्ये आला असता, कुठल्या तरी केस लॉमध्ये आला असता, कुठल्या तरी फॅमिली लॉमध्ये आला असता. जसं आता हिंदू जे पर्सनल लॉ असतात, म्हणजे हिंदू विवाह कायदा असेल, हिंदू सक्सेशन ॲक्ट असेल, तसे मुस्लिम लॉ, ख्रिश्चन लॉ, असे ढोबळ शब्द कोणत्याही कायद्यामध्ये, कोणत्याही डिक्शनरीमध्ये असे नाही आहेत. आणि असे टाकले तर त्याचा अर्थ लावणं हे एकदम मुश्किल होऊन बसतं, त्याचा गैरफायदा होऊ शकतो. त्यामुळं हे असं कोर्टामध्ये टिकणार नाही आणि याचा गैरफायदा होईल. एकच समाज OBC आरक्षणाचा लाभ घेत असताना तोच समाज STमध्ये पण आरक्षण मागत आहे. एका जातीचा 2 कॅटेगरीमध्ये लाभ घेता येऊ शकत नाही. जे तुम्ही धनगर समाजाचं जे बोलत असाल तर विषय असा आहे की जी केंद्रामध्ये महाराष्ट्रातील STची जे यादी आहे त्याच्यामध्ये धनगड असा एक शब्द आहे, धनगड. आणि धनगर बांधवांचं असं म्हणणं आहे की ते धनगर ही जात महाराष्ट्रामध्ये नाहीच आहे, धनगड ही जात नाहीच आहे. धनगड असं कास्ट सर्टिफिकेट कुणाचंच नाही आहे, असा समाजच नाही. तो धनगड हा केंद्रामध्ये हिंदीमध्ये ला ड म्हणतात आणि तो शब्दाचा विपर्यास आहे. त्याच्यामुळे धनगर बांधवांचं म्हणणं आहे की आम्ही शेड्यूल ट्राईब आहे, कारण की आम्ही फिरस्ते असतो
आणि एक भटकी जमात आहे. बरेच धनगर आता पण पालं इकडून तिकडं वर्षभर फिरवत असतात, त्यामुळे धनगर बांधवांचं ते म्हणणं आहे. याला एस टीमधील आदिवासींचा विरोध असणार आहे. शेवटी तो एक सामाजिक प्रश्न असतो, मागणी असती. पण जे तुम्ही म्हणताय की ज्यांच्या नोंदी आहेत तर त्यांना मिळणार ना, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या स्वतः वडिलांच्या. पण गणगोत आणि सगळे सोयऱ्यांच्या नोंदींना असं कुणी अफिडेव्हिट देऊन कसं काय मिळेल? आणि मग तो अन्याय नाही होणार का ओबीसींवर? फक्त धूर्त राजकारण आहे. काय चर्चासत्र नाही आहे, तर जेवढं मला काही सांगायचं आहे तेवढं मी आपणाशी हितगुज केली. नंतर कधीतरी नक्कीच भेटू. त्यामुळं नक्कीच ओबीसीवाले ओबीसींचं बाजू मांडणार. मराठा समाजाला पण नक्कीच वाटणार की नाही, आम्ही पण लाभ घेण्यासाठी आम्ही पात्र आहोत. हे होतच राहणार. शेवटी ज्याची त्याची मागणी असती, त्याचा नक्कीच आदर केला पाहिजे. वैचारिक मतभेद असतील त्याचा पण आदर केला पाहिजे. आणि जी चळवळ जे आपल्या प्रत्येकाला वाटतं आपल्या समाजाला आपण न्याय द्यावा, अन्याय होऊन देऊ नये, आणि त्याचमुळं आम्ही पण लढतोय. आणि जर हे आत्ताच शुक्रे कमिटीचं जे काय आहे त्याच्यामध्ये जर मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास ठरला गेला, ते राज्य सरकारने नवीन 50% वरती दिलं, ते टिकलं गेलं तर आनंदच आहे. तर आजचं मला वाटतंय बरीच आपली हितगुज झालेली आहे. त्यामुळं आपण आता रजा घेऊ. धन्यवाद. जय भीम, जय ओबीसी, जय जिजाऊ, जय शिवराय.